बीकॉम फर्स्ट इयर, महाराष्ट्र आणि बिझनेस ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट हे सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्टमध्ये बरेचसे फिलिंग द ब्लँक्सचे प्रश्न येतात आणि तेच आपण जवळपास 20 ते 30 प्रश्न कव्हर करणार आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बीकॉम, BBA, MCOM या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, त्यासोबतच मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमसाठी स्पेशल असे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तर आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट वॉज अ पास इन. तर हा इंडियन पार्टनरशिप ऍक्ट कधी झालेला आहे? तर 1932ला झाला. दुसरा प्रश्न आहे, पार्टनर्स आर शेअरिंग देअर प्रॉफिट अँड लॉसेस. पार्टनर त्यांचे प्रॉफिट अँड लॉस कशा पद्धतीने शेअर करतात? तर इक्वली, कॅपिटल रेशो की ड्रॉइंग रेशो? तर इथे याचं उत्तर आहे ॲग्री. ज्या रेशोनी केलं असेल त्या रेशोनी ते पार्टनर्स शेअरिंग करतात, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस शेअर करतात. तिसरा प्रश्न आहे, द मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स फॉर अन आयडियल पार्टनरशिप इज अ. जर आयडियल पार्टनरशिप असेल तर कशा पद्धतीचे किंवा किती कमीत कमी मेंबर्स पाहिजे? तर 5 मेंबर पाहिजे. द कंपनी ऍक्ट वॉज अ पासिंग. तर हा एक ऍक्ट होता 1932चा. आता दुसरा एक ऍक्ट आहे ते म्हणजेच कंपनी ऍक्ट 1956चा ऍक्ट आहे. द मॅनेजमेंट ऑफ कंपनी इज अ इंटरेस्टेड विथ द बोर्ड ऑफ डायरेक्टर. जर मॅनेजमेंट असेल तर बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात. द मिनिमम नंबर ऑफ डायरेक्टर्स ऑफ द पब्लिक कंपनी. इथे पब्लिक कंपनीचे विचारलेले आहे की किती कमीत कमी मेंबर्स असतात किंवा डायरेक्टर असतात? तर बघा, 3 मेंबर्स म्हणजेच डायरेक्टर आहेत. आणि द मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स इन द आयडियल पार्टनरशिप म्हटलं तर ते 5 आहे, म्हणजेच 5. पाचवा प्रश्न आहे की प्रोफेशन काय आहे? तर प्रोफेशन इज अन ऑक्युपेशन. सहावा प्रश्न आहे की डॅश इज अ कॉन्सर्न विथ प्रोडक्शन ऑफ गुड. तर प्रोडक्शन ऑफ गुड्स म्हणजे काय? की इंडस्ट्री. इंडस्ट्री काय करते? प्रोडक्शन ऑफ गुड करते. सातवा प्रश्न, डॅश इज अ कॉन्सर्न विथ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. गुड्स म्हणजे मालाचं वितरण करते, डिस्ट्रीब्युशन करते. तर हे इंडस्ट्री करते का? इंडस्ट्री पण करत असते, पण कॉमर्स हे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार आहे. पण इंडस्ट्री काय? एका प्रोडक्टचं स्वतःचे, जे कोणती कंपनी असेल त्याचं स्वतःचं प्रोडक्शन करते आणि ते विकते. पण कॉमर्समध्ये प्रत्येक गोष्ट येते आणि इंडस्ट्री सुद्धा त्यामध्ये येते, ट्रेड पण त्यामध्येच येते. म्हणून कॉमर्स हे खूप व्यापक आहे. आयडेंटिटी अँड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ही कशाची ओळख आहे? तर बिझनेसची ओळख आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. बिझनेसमध्ये आपण कोणाला गिफ्ट देत नाही, बिझनेसमध्ये आपण डोनेशनही देत नाही आणि बिझनेसमध्ये सोशल सर्व्हिसही करत नाही. आपण प्रत्येक याचा काय पाहिजे? आपल्याला लाभ पाहिजे, प्रॉफिट पाहिजे, अशा पद्धतीने आपण बिझनेस करत असतो. कॉमर्स इज अ ब्रांच ऑफ. कॉमर्स कशाची ब्रँच आहे? तर ते इकॉनॉमिकची ब्रँच आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अन ऍक्टिव्हिटी विच कन्सिस्ट ऑफ परचेस अँड सेल ऑफ कमोडिटीज. खरेदी आणि विक्री ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती कशाची आहे? तर बिझनेसची आहे. बिझनेस इज अन ऍक्टिव्हिटी डायरेक्टेड टुवर्ड प्रोड्युसिंग और acquiring wealth thought buying or selling of goods. This definition is given by the हॅनी. तर ही जी डेफिनेशन आहे कोणी दिली? ती हॅनीने दिलेली आहे. अन ऍक्टिव्हिटी अंडरटेकन टू अर्न अ लाईव्हलीहूड इज अ. तर हे जे आपण लाईव्हलीहूड म्हणजे डेली आपल्याला पैसा मिळायला पाहिजे किंवा आपण जे काही काम करतो हे एक ठराविक रक्कम मिळण्यासाठी करतो, ते काय आहे? एम्प्लॉयमेंट आहे, तो बिझनेस नाही. बिझनेस सिस्टीम इज अ पार्ट ऑफ. तर बिझनेस सिस्टीम हे कशाचं पार्ट आहे? तर इकॉनॉमिकचं आहे. त्याच्यानंतर प्रोफेशन हे काय आहे? तर प्रोफेशन म्हणजेच एक ऑक्युपेशन आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की द मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर इन द पार्टनरशिप कॅन बी. पार्टनरशिप असेल आणि पार्टनरशिपमध्ये जास्तीत जास्त किती मेंबर असायला पाहिजे? तर 20 मेंबर असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 6 इथे, द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनरशिप बिझनेस आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज अ. पर्सन असेल आणि त्यासोबतच पर्सन हू फॉर्म द पार्टनरशिप बिझनेस आर कलेक्टिव्ह, त्याला काय म्हणतात? फर्म असे म्हणतात. हा, तर आपण इथे होतो की स्लीपिंग पार्टनरपर्यंत. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट वॉज इनॅक्टेड. तर पार्टनरशिप ऍक्ट जो आहे कधी आला? तो 1932ला आलेला आहे. आणि राईट अन ॲग्रीमेंट बिकम द पार्टनर्स इज नोन ॲज अ. जर एखादा आपण ॲग्रीमेंट केलं असेल आणि ते सुद्धा लिहिण्याच्या याच्यामध्ये केलं असेल, ते काय आहे? पार्टनरशिप डीड असं म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न बघूया. द फर्स्ट स्टेज इन द फॉर्मेशन ऑफ अ कंपनी इज. कंपनी आपल्याला फॉर्मेशन करायची आहे, कंपनी आपल्याला स्थापन करायची आहे, ते सगळ्यात पहिलं जी स्टेप आहे ती कोणती आहे? तर बघा, सगळ्यात पहिली आपली स्टेप आहे ती म्हणजे प्रमोशन करणं. त्याच्यानंतर अ पर्सन हू कन्सिव्ह द आयडिया ऑफ स्टार्टिंग अ बिझनेस. एखाद्याच्या मनात आलं की आपण म्हणजे आयडिया आली की हे जे बिझनेस आहे तो आपण बिझनेस करायचा, तर ते कोण आहे? प्रमोटर आहे. वेन अ पर्सन ॲग्री टू टेक अप द शेअर स्पेसिफिक इन द ॲग्रीमेंट, ही इज अँड द अंडर रायटर. इथे काय म्हटलेलं आहे की वेन अ पर्सन ॲग्री टू टेक अप द शेअर, त्यांनी काय करणार आहे? ते टेकअप करणार आहे शेअर. स्पेसिफाय द ॲग्रीमेंट, ही इज अन अंडर रायटर. त्यानंतरचा प्रश्न आहे की द अमाऊंट ऑफ रिम्युनरेशन
पेबल टू द प्रमोटर मस्ट बी स्टेट इन द प्रॉस्पेक्ट. तर ते प्रॉस्पेक्टमध्ये पहिलेच त्यांनी लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर द कॉन्ट्रॅक्ट एंटर इन टू बाय द प्रमोटर ऑन बिहाफ ऑफ द कंपनी बिफोर द इनकॉर्पोरेशन आर अ प्रिलिमिनरी कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे द ॲड्रेस ऑफ द रजिस्टर ऑफिस ऑफ द कंपनी इज टू बी इन्फॉर्म टू द रजिस्टर विथ इन द 30 days रजिस्ट्रेशन. नेम अप्रूव्ह इज अ गिवन बाय द रजिस्टर. म्हणजे जे कोणतं आपलं नाव ठेवायचं असेल तर ते पण नाव कोण देते, रजिस्टर देते. टेबल अ मिनिमम सबस्क्रिप्शन स्पेशल इन द prospect must be received within the 120 days. The maximum amount of capital that the company can raise is a normal capital. तर अशा पद्धतीने आपण 20 ते 25 प्रश्न आपल्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की कॉमर्सचा प्रत्येक विद्यार्थी या चॅनलसोबत जुडा, कारण मराठीमधून आणि अगदी सोप्या भाषेमधून आपण हे टीचिंग करणार आहोत. आणि बीकॉम फर्स्ट इयर, बीकॉम सेकंड इयर, बीकॉम थर्ड इयरचा पूर्ण थेरी तसेच आपल्या अकाउंट सब्जेक्टचा, फायनान्शियल सब्जेक्टचा पूर्ण स्टडी आपण यामध्ये करणार आहोत. त्यामुळे प्रमोट करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.